संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती, काय द्यावे त्यासी व्हावे उतराई, ठेवी तहा पायी जीव थोडा, सहज बोलणे हित उपदेश, करुणी सायास शिकविती, काय द्यावे त्यासी व्हावे उतराई, ठेवी तहा पायी जीव थोडा, तुका मने वत्स धेनु वेचे चित्ती, तैसे मज येती सांभाळित, काय द्यावे त्यासी व्हावे उतराई, ठेविता पायी जीव थोडा. विठ्ठला श्री पांडुरंगा सद्गुरु हे स्वामी, पांडुरंगा सद्गुरु श्री पांडुरंगा सद्गुरु हे स्वामी, पांडुरंगा सद्गुरु दया पाद पद्मे नमन माझे, दया पाद पद्मे नमन माझे. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा, निवृत्ती उदारा सोपान देवा, निवृत्ती उदारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने, नमो त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने, जय जगणी देवाची जय जगणी देवाची. हे सारस्वताचे गोड, तुम्हीच लावली जी झाड, तरी अवधानी अमृते वाढ, शिंपुणे की जे संपाद्य ज्ञानंच विधाय भक्तिं, विलोकितो येन समाधी राजः, वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं, नमामि जोगं शिरसा गुरुन्तं, काषाय वस्त्रं करदण्डधारिणीं, कमण्डलू पद्मकरेण शङ्खं, चक्रं गदाभूषयित भूषणाढ्यं, श्रीपादराजं शरणं प्रपद्ये, तैसे तुमचे अवधान धाये, आणि तुम्ही म्हणा हे होये, ऐसे वक्तृत्व कवना हे जिने तुम्ही रिझा, जयांचे किलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कारुणी आता सो मंत्रहीन क्रिया, नकाचर्या विचारू घ्यावी घ्यावी माझी सेवा, दीन दुर्बळाची देवा जोडूनी अंजूळ, असे दाना उतावीळ, पहा पहा कृपा दृष्टी, बोला उरलिया गोष्टी. विठ्ठला विठ्ठला प्रथम नमन करू गणनाथा, उमाशंकराची सुता, चरणावरी ठेवूनी माथा, साष्टांगी आता दंडवत, काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती, काय द्यावे त्यासी व्हावे उतराई, ठेवी तहा पायी जीव थोडा. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग हा श्रीमंत संत जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांचा चार चरणाचा एक अत्यंत महत्वाचा, अत्यंत गोड, अत्यंत प्रसिद्ध नित्य चिंतनातला जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांचा हा अभंग आपण सेवेसाठी घेतलेला आहे. आणि या अभंगातून जगद्गुरु श्री तुकाराम महाराज संतांनी जे जीवावरती उपकार केले, संतांनी जे साधकावरती उपकार केले,
त्या उपकाराचं वर्णन होत नाही या विषयाची मीमांसा करतात आणि त्या उपकाराच्या बदल्यामध्ये काही देताही येत नाही याचीही मीमांसा करतात. विठ्ठला विठ्ठला किम निमित्ताने सेवा आहे हे वेगळं सांगायलाच नको. वेगळं सांगण्याचं कोणतंही आणि काहीही कारण शेष नाही, किंबहुना ती वेळही नाही. पण तरी सुद्धा वक्त्याचं प्रधान कर्तव्य या न्यायाने सांगायचं ठरलं तर आपला अत्यंत गोड सुंदर असा हा चालू असलेला भक्ती उत्सव आणि आज या भक्ती उत्सवातील ही 6व्या क्रमांकाची कीर्तनाची सेवा कोणत्याही प्रकारचा अधिकार, योग्यता, अभ्यास, भाषा कौशल्य, स्वराचं ज्ञान, तालाचं ज्ञान किंबहुना कोण्याही ग्रंथाचं पांत अध्ययन नसताना सुद्धा ही आजची कीर्तनाची सेवा नव किरण तरुण मित्र मंडळ ट्रस्ट यांच्या आज्ञेने ही सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे. विठ्ठला आणि या मंडळाचे अध्यक्ष आदरणीय परमपूज्य आमचे श्री सनी भाऊ कदम असतील आणि या उत्सवाला दिवसेंदिवस चांगलं स्वरूप कसं येईल किंबहुना हा उत्सव दिवसेंदिवस कसा मोठा होईल याच्यासाठी ज्यांचा अट्टाहास आणि ज्यांचे प्रयत्न चालू असतात ते आमचे ओंकार भाऊ कांबळे. विठ्ठला विठ्ठला आणि या सेवेसाठी सर्व संप्रदायातील ख्यातनाम गायकवादक तथा महाराज मंडळी उपस्थित आहेत. त्यामध्ये आदरणीय परमपूज्य वारकरी संप्रदायातील एक अत्यंत गोड कीर्तनकार आदरणीय परमपूज्य माझे सन्मित्र आमचे श्री सिद्धेश्वर महाराज गाडवे ते सुद्धा उपस्थित आहेत. आदरणीय परमपूज्य वारकरी संप्रदायातील एक अत्यंत उत्कृष्ट पखावत वादक माझे सन्मित्र आदरणीय अगदी दोन्ही हातानं पखवाज वाजवतात म्हणजे 2 हातानंच वाजवत असतात म्हणा असे आदरणीय परमपूज्य आमचे युवराज महाराज चांदर असतील. आदरणीय परमपूज्य आमचे उद्धव महाराज चांदर, आदरणीय परमपूज्य संप्रदायातील एक अत्यंत उत्कृष्ट गायनाचार्य संगीत अलंकार आदरणीय आमचे विनायक महाराज देवकाते असतील. आदरणीय परमपूज्य वारकरी संप्रदायातील एक अत्यंत उत्कृष्ट गायनाचार्य आदरणीय आमचे बाळू महाराज गाडे. आदरणीय परमपूज्य माझे सन्मित्र वारकरी संप्रदायातील एक अत्यंत उत्कृष्ट वारकरी व्यक्तिमत्व आदरणीय आमचे अमोल महाराज जाधव आणि आपण सर्वच मायबाप श्रोते मंडळी सर्वांच्या चरणाला सविनय साष्टांग दंडवत घालतो आणि खऱ्या अर्थानं त्यांचं एका वाक्यात कौतुक करायचं ठरलं. आज दिवसभर ज्यांचं अन्नदान आहे किंबहुना बेमुदत ज्यांचं अन्नदान आहे अशा आमच्या सायलीताई बेमुदा त्यांना सुद्धा अंतःकरणापासून धन्यवाद आणि अभंगाच्या दृष्टीने प्रवास चालू. विठ्ठला निमित्तानं सेवा करत आहोत, ज्या देवतेच्या पुढे सेवा करत आहोत ती देवता ही सामान्य नाही. वक्त्याला निमित्ताचं भान असलं पाहिजे. खऱ्या अर्थानं ही गणेशोत्सवातली सेवा आहे आणि गणपती बाप्पा म्हणजे ही सामान्य देवता नाही. गणपती बाप्पा म्हणजे बुद्धीची देवता आहे. गणपती बाप्पा म्हणजे सुख प्राप्त करून देणारी देवता आहे. किंबहुना गणपती बाप्पा म्हणजे जीवाचं दुःख हरण करणारी आणि निस्सीम प्रेम प्राप्त करून देणारी देवता म्हणजे गणपती बाप्पा आहे. विठ्ठला आपल्या संप्रदायामध्ये 5 देवता मुख्य मानल्या बर का. त्या देवतांचं पंचायतन मुख्य मांडलं आपल्या संप्रदायामध्ये वारकरी संप्रदायामध्ये. एक म्हणजे विष्णू, दुसरी म्हणजे भगवान शंकर, तिसरे म्हणजे भगवान सूर्य, चौथी म्हणजे गणपती बाप्पा आणि आणखीन कोणती देवता राहिली? 5 देवता मुख्य मानल्या. एक म्हणजे विष्णू, दुसरे म्हणजे शंकर. ह्या देवता मुख्य मानल्या. वास्तवात जे विष्णूचे भक्त आहेत त्यांना काय म्हणतात? विष्णूच्या भक्तांना वैष्णव म्हणतात. जे देवीचे भक्त आहेत त्यांना काय म्हणतात? देवीच्या भक्तांना शाक्त म्हणतात.
देवीचे जे भक्त आहेत त्यांना शाक्त म्हणतात. किंबहुना जे भगवान शंकराचे भक्त आहेत त्यांना काय म्हणतात? त्यांना शैव म्हणतात. किंबहुना जे सूर्याचे भक्त आहेत त्यांना काय म्हणतात? त्यांना सौर भक्त म्हणतात. आणि जे गणपतीचे भक्त आहेत त्यांना काय म्हणतात? त्यांना गाणपत्य म्हणतात. विठ्ठला आपण जर बाहेरच्या प्रांतामध्ये जर विचार केला महाराष्ट्र सोडून तर या पाचही भक्तांचा प्रचंड विरोधाभास आहे बरं का. पण आपला एकमेव महाराष्ट्र असा आहे, किंबहुना एकमेव वारकरी संप्रदाय असा आहे. या वारकरी संप्रदायामध्ये या पाचही देवतेची पूजा केली जाते. पाचही देवताची. हो, बाकीच्या ठिकाणी जे शंकराचे भक्त आहेत ते विष्णूच्या देवतांना मानत नाहीत. जे विष्णूचे भक्त आहेत ते देवीच्या भक्तांना मानत नाहीत. पण वारकरी संप्रदाय असा आहे तो या पाचही देवतांची उपासना करतो. पाचही देवतांची उपासना करतो. पाचही देवतांची कशी उपासना करतो तर आपण सोमवार धरतो. सोमवार धरून आपण भगवान शंकराची उपासना करतो. सोमवार धरून आपण भगवान शंकरांची उपासना नव्हे आपण अगदी पंढरपूरला आता आपण जातो दादा. किंबहुना पंढरपूरला गेल्यानंतर आपण आई साहेबांचं दर्शन करून आपण शाक्त म्हणजे देवीची उपासना करतो. तू विटेवरी सखी बाई हो करी कृपा, तू लावण्य मनोहरी हो करी कृपा, कुळीची हे कुळदेवी गेली ठावी संतांनी, बरवे झाले शरण गेलो उगविलो संकटी. म्हणून आपण देवीची उपासना करतो. सकाळी उठल्यानंतर स्नान केल्यानंतर आपण सूर्याला अर्घ्य देऊन सूर्याची उपासना करतो. आणि मला वाटतंय महाराष्ट्रामध्ये जेवढी गणपतीची उपासना केली जाते त्यातल्या त्यात जेवढी पुण्यामध्ये आणि मुंबईमध्ये उपासना केली जाते तेवढी अन्य कुठे केली जाते का नाही यात साशंकता आहे. विठ्ठला विठ्ठला आता प्रारंभाला गणपती कशाला म्हणावं हाच फार चिंतनाचा मुद्दा आहे. गणपती कशाला म्हणतात? आता हे बऱ्याच गणपती बसवणाऱ्यांनाही माहित नसेल गणपती कशाला म्हणतात. गणपती कशाला म्हणतात? गण म्हणजे समुदाय आणि पती म्हणजे मालक. समुदायाचा जो मालक असतो त्याला गणपती असं म्हणतात. नवे गजानन कशाला म्हणतात? गजानन कशाला म्हणतात? हे ज्याचं नाव गजानन आहे त्यालाही माहिती नसेल गजानन कशाला म्हणतात. गजानन कशाला म्हणतात? गज हेच ज्याचं आनन आहे त्याला गजानन म्हणतात. अजूनही तुम्हाला लक्षात आलं नसेल, गज हेच ज्याचं आनन आहे त्याला गजानन म्हणतात. म्हणजे ज्याच्या प्रारंभाला गजाचं म्हणजे हत्तीचं आनन म्हणजे मुख आहे त्याला गजानन म्हणतात. विठ्ठला आणि ही देवता म्हणजे मंगल करणारी देवता आहे. आपण म्हणत असताना म्हणतो ना मंगल मूर्ती मोरया आपण म्हणतो, पण ही मंगल करणारी देवता आहे. नव्हे या देवतेची पूजा केल्याशिवाय कोणत्याही कार्याचा आरंभ करता येत नाही. मग ते सत्यनारायण असो, लग्न असो, साखरपुडा असो, कोणतंही काम असू द्या, अगदी प्रतीक म्हणून तिथे सुपारी असतेच. आणि ती सुपारी म्हणजे गणपती बापांचं प्रतीक आहे. आता मला सांगा, आपण सर्व कदाचित विवाहित मंडळी आहात. विवाहित मंडळी आहात. एक साधा प्रश्न विचारतो, तुमच्या लग्नामध्ये तुमचा मुलगा होता का? तुमच्या लग्नामध्ये तुमचा मुलगा होता का? नव्हता हेच उत्तर आहे. पण भगवान पार्वती आणि शंकरांच्या लग्नामध्ये त्यांचा मुलगा होता. तुम्ही म्हणसाल हे कशावरून? तर सुपारी हे गणपतीचं प्रतीक आहे. विठ्ठला विठ्ठला सुपारी हे गणपतीचं प्रतीक आहे म्हणून ती कुणालाही नाही दिली पाहिजे. विठ्ठला आणि मला सगळ्यात महत्वाचा आनंद वाटला ते म्हणजे मला या मंडळाचं नाव फार आवडलं. फार या मंडळाचं नावच अत्यंत सुंदर. वास्तवात आता हे पुणे शहर आहे आणि या पुण्यामध्ये काही टॉप 10 गणपतीची मंडळ आहेत आणि त्या अनेक टॉप 10 गणपतीची मंडळ असतील. पण जरी अनेक टॉप 10 गणपतीची मंडळ असली
तरी आपल्या नवकिरण तरुण मंडळ या गणपतीचं नाव घेतल्याशिवाय, या मंडळाचं नाव घेतल्याशिवाय मला वाटतंय त्या टॉप 10 मंडळाच्या नावाची यादी पूर्ण होणार नाही. असं हे मंडळ. किंबहुना मला या मंडळाचं नाव आवडलं ते म्हणजे नुसतं नव तरुण असतं तरी बरं वाटलं नसतं, पण त्याच्या तुम्ही मध्ये जो किरण आहे ना, जो किरण घातला ना, त्याच्यामुळे आम्हालाही तुमचे बरेचसे किरण पाहायला मिळाले. लोक म्हणतात तरुण मंडळी बिघडली, तरुण मंडळी बिघडली, पण हे तरुणांचं कार्य पाहिलं की देवालाही हेवा वाटावा, गणपती बाप्पालाही हेवा वाटावा, असं हे अत्यंत सुंदर नवत किरण तरुण मंडळाचं हे कार्य आहे. दिवसभर अन्नदान चालू, सकाळी 3 वाजल्यापासून रात्री 11 वाजेपर्यंत कोणताही माणूस जेवायला येऊ द्या, आणि खरं सांगू का, कोणाच्या रूपामध्ये गणपती बाप्पा येऊन जेवून जातील हे आपल्यालाही सांगता येणार नाही. विठ्ठला विठ्ठला. आणि हे तरुण मंडळाचं हे अत्यंत सुंदर एक आदर्श गणपती मंडळ बर का. बराक ओबामा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले, सिद्धेश्वर महाराज बराक ओबामा. आणि बराक ओबामा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर त्यांना पत्रकारांनी विचारलं, का हो आता तुम्हाला देशाच्या संबंधानं कोणती चिंता आहे, देशाच्या संबंधानं तुमचा काय विचार आहे. त्यांना विचारलं, तुम्हाला आर्थिक मंदीची चिंता आहे का, तुम्हाला देशाच्या विकासाची चिंता आहे का, किंबहुना नव्हे तुम्हाला तुमचा देश महासत्ता करायचा आहे का. त्यावेळेला बराक ओबामांनी फार गोड उत्तर दिलं. बराक ओबामांनी सांगितलं, मला माझ्या देशाला महासत्ताही करायचं नाही, माझा देश आधीच महासत्ता आहे. नव्हे मला माझ्या देशाच्या दृष्टीनं आर्थिक मंदीची चिंता नाही, आमच्याकडे पैसा पण भरपूर आहे, पण मला देशाच्या संबंधानं एक चिंता मात्र नक्की आहे, काय, जी व्यसनाधीन होणारी ही जी तरुण मंडळी आहेत त्यांच्या संबंधानं माझा काहीतरी करण्याचा विचार आहे. विठ्ठला नव्हे 3 प्रकारची प्रदूषण ही अत्यंत जोमाने वाढत आहेत सध्याच्याला. 3 प्रकारची प्रदूषण ओमकार भाऊ. एक म्हणजे जल प्रदूषण, दुसरं म्हणजे वायू प्रदूषण, आणि तिसरं अत्यंत महत्वाचं ते म्हणजे संस्काराचं प्रदूषण. ही प्रदूषण वाढतात की पाणी पिऊन सुद्धा ज्या वेळेला मलेरिया बॅक्टेरिया सारखे रोग होतात त्यावेळेला जलप्रदूषण वाढतं. वातावरणामध्ये फिरत असताना श्वास घ्यायला त्रास होतो त्यावेळेला वायू प्रदूषण वाढतं. आणि तिसरं अत्यंत महत्वाचं ते म्हणजे संस्काराचं प्रदूषण. हे प्रदूषण कधी वाढतं, ज्या वेळेला ज्ञानी माणसं ही अज्ञानासारखं वागायला लागतात, ज्या वेळेला जबाबदार माणसं ही बेजबाबदारपणाने वागायला लागतात, त्यावेळेला संस्काराचं प्रदूषण वाढतं. मग महाराज ही प्रदूषण कमी करण्यासाठी या जगाच्या पाठीवरती काही उपाययोजना नाही का, तर आहे का. वारकरी संप्रदाय म्हणजे शहाण्या लोकांचा संप्रदाय, वारकरी संप्रदाय म्हणजे श्रीमंतांचा संप्रदाय, वारकरी संप्रदाय म्हणजे श्रीमंत विचारांचा संप्रदाय आहे. आता याच्यात बरेच दरिद्री घुसले, तो विषय सोडून द्या. हो, वारकरी संप्रदाय म्हणजे शहाण्या लोकांचा संप्रदाय, शहाण्या लोकांचा. का, जगात असा प्रश्न नाही ज्याचं उत्तर गाथ्यामध्ये नाही, जगात असा प्रश्न नाही ज्याचं उत्तर ज्ञानेश्वरीमध्ये नाही, आणि जगात असा प्रश्न नाही ज्याचं उत्तर भागवतामध्ये नाही. महाराज ही प्रदूषण कमी करण्यासाठी या जगाच्या पाठीवरती काही उपाययोजना नाही का, तर आहे. जर जलप्रदूषण वाढत असेल आणि जलप्रदूषण वाढल्यानंतर जर पाणी पिऊन मलेरिया बॅक्टेरिया सारखे रोग होत असतील तर आपण एक काम करू, काय, एक काम करू, आपण पाणी शुद्ध करून पिऊ. हे नसल कळलं तर आपण पाणी बिस्लरीचं पिऊ. हेही नसल कळलं तर आपण पाणी ॲक्वाचं पिऊ. हेही नसल कळलं पाणी फिल्टरचं पिऊ. हेही नसल कळलं तर मराठीत सांगतो, काय, मेडिकल मध्ये जा, ब्लिचिंग पावडर आणा, ती पाण्यात टाका आणि शुद्ध करून प्या. मराठी कळते ना तुम्हाला, जाऊ द्या. विठ्ठला पुणे हे विद्येचं माहेर घर आहे असं म्हणतात. कळलं तर ठीक, नाही तर विद्या शास्त्री नांदायला गेली असं समजू. मराठीत सांगतो, मेडिकल मध्ये जा, ब्लिचिंग पावडर आणायचं,
ते पाण्यामध्ये टाकायचं आणि पाणी शुद्ध करून प्यायचं. जलप्रदूषणाचा प्रश्न मिटला. दुसरं प्रदूषण आहे ते म्हणजे वायू प्रदूषण. वायू प्रदूषण वाढत असेल तर काय करावं लागेल? काही नाही, त्याला एकच पर्याय आहे. असंख्य वृक्षांची लागवड करा आणि श्वास चांगला घ्या. दुसराही प्रश्न मिटला. पण तिसरं जे अत्यंत महत्वाचं प्रदूषण आहे आणि हे प्रदूषण सध्या अत्यंत जोमाने वाढत, अत्यंत घाईने वेगाने हे प्रदूषण वाढत आहे, ते म्हणजे संस्काराचं प्रदूषण. आणि हे प्रदूषण कधी वाढतं? ज्या वेळेला ज्ञानी माणसंही अज्ञानासारखं वागायला लागतात, ज्या वेळेला जबाबदार माणसंही बेजबाबदारपणाने वागायला लागतात, त्यावेळेला संस्काराचं प्रदूषण वाढतं. आणि हे प्रदूषण कमी करण्यासाठी या जगाच्या पाठीवरती एकच उपाय आहे आणि तो म्हणजे ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराजांचे विचार. संतांच्या विचाराची ताकद काय? संतांचे विचार हे असे आहेत, नीट ऐका, जबाबदारीने ऐका. संतांचे विचार हे माणसाला माणूस, इकडे लक्ष द्या, संतांचे विचार हे माणसाला माणूस म्हणून जगायला शिकवतील एवढी ताकद संतांच्या विचारात आहे. वाक्य कमी पडलं. संतांचे विचार हे माणसाला माणूस म्हणून जगायला शिकवतील यात आश्चर्य नाही. संतांचे विचार हे माणसाला देव बनवतील एवढी ताकद संतांच्या विचारात आहे. काहीसा अभंगाचाही विचार करणं क्रमप्राप्त आहे. म्हणून सेवेसाठी जो अभंग घेतलाय, या अभंगातून जगद्गुरु श्री तुकाराम महाराज संतांच्या उपकाराबद्दल काहीही बोलता येत नाही, किंबहुना त्यांना त्या उपकाराच्या बदल्यामध्ये काहीही देता येत नाही, या विषयाची मीमांसा जगद्गुरु श्री तुकोबाराय या अभंगातून करतात. आणि जगामध्ये उपकार ही अशी गोष्ट आहे, जगामध्ये उपकार ही अशी गोष्ट आहे, तिच्या बदल्यामध्ये काहीही देता येत नाही, किंबहुना उपकाराबद्दल काहीही बोलता येत नाही. का? संतांचा उपकार हा अनिर्वचनीय सांगितलेला आहे. विठ्ठला आणि काय, काही गोष्टीच अशा असतात की त्याच्याबद्दल काहीही बोलता येत नाही, त्याच्याबद्दल काही बोलता येत. आपल्यावरती रोज सकाळी काही गोष्टींबद्दल आपल्याला काही मोबदला देऊन ते उपकार फेडता येतात, पण काही गोष्टी अशा असतात त्याच्याबद्दल कोणतीही किंमत मोजताच येत नाही, ते उपकार फेडताच येत नाही. कल्पना अशी करा, सकाळी आपल्याला गवळीही दूध देतो, गवळीही दूध देतो आपल्याला, किंबहुना दूधवालाही दूध आपल्याला सकाळी देतो. आणि मला सांगा, आपल्याला आईही दूध देते, पण मला सांगा, तुम्ही गवळ्याला पैसे देऊन, दुधावाल्याला पैसे देऊन त्या दुधाची किंमत, त्या दुधाचे उपकार तुम्ही फेडू शकता, पण आईच्या उपकाराची किंमत, आईचे उपकार हे कशानेही मोजता वा फेडता येत नाहीत. का? ते अनिर्वचनीय आहेत. कारण गवळ्याने जे दूध काढून आणलेलं असतं ते म्हशीचं, ते गाईचं दूध काढून आपल्याला आणून दिलेलं असतं, पण आईच्या उपकाराच्या बदल्यात काहीच का देता येत नाही. तर आईने ते दूध स्वतःच रक्त आटवून मुलासाठी तयार केलेलं असतं. विठ्ठला ज्ञानेश्वर महाराज सांगतात, ज्ञानेश्वरीमध्ये आई आपल्या मुलासाठी काय करते. आणि अंगा जीवाची संपत्ती वेचोनी करी बाळाची पाळती, जीवी जीव वगणे हे स्थिती न पाहे माय. विठ्ठला उपकाराबद्दल काहीही बोलता येत नाही.
महाराज सांगतात संतांचा उपकार सांगावया नाही पार का आपणा सारखी करीती याती कुळ नाही चित्ती. संतांचे उपकार सांगता येत नाहीत शब्दिकाचे काम नाही येते. शब्दिकाचे काम नाही येते. शब्दिकाचे काम नाही येते. शब्दिकाचे काम नाही येते. संतांचा महिमा तो बहुदुर्गम. संतांचा महिमा तो बहुदुर्गम. शब्दिकाचे काम नाही येते. शब्दिकाचे काम नाही येते. संतांचा महिमा तो बहुदुर्गम. संतांचा महिमा तो बहुदुर्गम. शब्दिकाचे काम नाही येते. शब्दिकाचे काम नाही शाब्दिकाचे काम नाही येते. संतांचा महिमा तो बहुदुर्गम. शाब्दिकाचे काम नाही येते. संतांचे उपकार सांगताच येत नाही, सांगता येत नाही. संतांची ख्यातीही सांगता येत नाही आणि संतांचे उपकारही सांगता येत नाही. कारण महाराज सांगतात काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती. महाराज सांगतात संतांची ख्यातीही सांगता येत नाही, तसे संतांचे उपकारही सांगता येत नाहीत. महाराज अहो काहीतरी बोला त्यांच्या उपकाराबद्दल. महाराज सांगतात काहीही बोलता येत नाही अभंगाच्या पहिल्या चरणात. काय सांगू आता संतांचे उपकार. काय सांगू आता संतांचे उपकार. संतांचे उपकार. काय सांगू
बोलता येत नाही. काय पहिला शब्द फार महत्वाचा वापरला. काय काय हा शब्द कधी वापरला जातो? ज्या वेळेला आश्चर्य सांगायचं असतं त्यावेळेला काय शब्द वापरला जातो. ज्या वेळेला काहीच बोलता येत नाही त्याही वेळेला काय शब्द वापरला जातो. किंबहुना ज्या वेळेला अनेक प्रकारच्या रसामध्ये काय शब्दाचा वापर केलेला आहे. आपल्याला तो विचार मांडायचा नाही, अगदी धावता भंगाकडे यायचंय. महाराज काय शब्दाचा वापर कधी करतात? ज्या वेळेला आश्चर्य सांगायचं असतं त्याही वेळेला काय शब्दाचा वापर करतात. आणि ज्या वेळेला एखाद्या गोष्टीबद्दल काहीच बोलता येत नाही त्याही वेळेला काय शब्दाचा वापर करतात. किंबहुना एखाद्या वेळेला एखाद्या व्यक्तीचा मोठेपणा सांगायचा असला तरी काही वेळेला काय शब्दाचा वापर करतात. आणि एखाद्या वेळेला एखाद्या माणसाबद्दल ज्या वेळेला चुकीचं बोलायचं असतं त्याही वेळेला काय शब्दाचा वापर करतात. विठ्ठला विठ्ठला एखाद्या चुकीच्या माणसाबद्दल आपल्याला विचारलं ना हो त्यांच्याबद्दल तुमचं काय म्हणणे. आता आपण काय म्हणतो, काय सांगावं त्यांच्याबद्दल. काय सांगावं म्हणजे सांगण्यासारखंच काही नाही. काय सांगावं त्यांच्याबद्दल म्हणून काय शब्दाचा प्रयोग केला. नवे नवे काही वेळेला सिद्धेश्वर महाराज आश्चर्य सांगायचं असतं ओंकार भाऊ म्हणून काय शब्दाचा प्रयोग केला. काय झालं ते प्रमाण नंतर सांगतो, आधी दृष्टांत सांगतो. जुन्या काळामध्ये ते अलाराम वगैरे असं काही नव्हतं. काही नव्हतं. घड्याळ नव्हतं काहीच नाही. फक्त घडी वाट याची घडी वगैरे असं काही नव्हतं. आणि मग पूर्वीचा काळ असा सकाळी दिवस उगवला हे कशावरून समजायचं? कोंबड्याने बाग दिली, कोंबडा आरवला की समजायचं दिवस उगवला. आणि प्रसंग असा घडला अमोल महाराज, घटना अशी घडली त्या गावामध्ये रोगराई आली आणि गावातले सगळे कोंबडे वारले, मेले, सगळे कोंबडे मेले. आणि एका आजीकडे एक कोंबडा शिल्लक राहिला. आणि पूर्वीच्या लोकांची धारणा काय? कोंबडा आरवला म्हणजे दिवस उगवला. या म्हातारीचं कुणासंगही भांडण झालं की ही म्हणायची मी दिवसच उगवून देणार नाही. हिचं कुणासंगही भांडण झालं की ही म्हणायची माझ्या नादी नाही लागायचं, उद्या दिवसच उगवून देणार नाही. लोक म्हणले तापच झाला. पण घटना अशी घडू नये पण घटना घडली. आता माता माऊली आणि भांडण याचा किती 36 आकडा आहे तुम्हाला चांगलंच माहिती. नाही कळलं तुम्हाला? जाऊ द्या, जेवल्याशिवाय जाऊ नका. विठ्ठला तुम्ही कधी भांडणं करता का? अजिबात नाही का? हो. माता माऊली काय झालं? घडू नये असा प्रसंग घडला. तिचं एका दिवशी गावात एका जणी संग कडाक्याचं भांडण झालं. आणि ती म्हणली बघ माझ्या नादी लागलीस ना उद्या दिवसच उगवून देणार. आता ही घरी आली, झोपायच्या वेळेला हिने कोंबड्याची चोच बांधून टाकली दोरीने. कोंबडा झाकून ठेवला आणि झोपी गेली. दुसऱ्या दिवशी उठली, सगळं गाव उठलेलं होतं. तिचा अंदाज काय? बहुतेक कोंबड्याकडून दोरी सुटलेली असावी, त्याने बाग दिलेली असावी, तो आरवलेला असावा आणि म्हणून लोक उठलेले असावेत. तिने पाहिला कोंबडा तर चोचीची दोरी सोडली नव्हती, पण कोंबडा मरून पडला होता. तुकाराम महाराज वर्णन करतात. कोंबड्याने खरा काय
आग्रहो दावी विठ्ठला. विठ्ठल 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 विठ्ठल. महाराज सांगतात काय शब्दाचा प्रयोग करतात, आश्चर्य सांगायचं असतं. त्याही वेळेला काय शब्दाचा प्रयोग करतात, आणि ज्या वेळेला एखाद्या गोष्टीबद्दल काहीच बोलता येत नाही त्याही वेळेला काय शब्दाचा प्रयोग करतात. काय वानू आता न पुरे वाणी काय वानू आता पुरे वाणी. गायवानो आता पुरे वाणे. गायवानो आता पुरे वाणे. काय वानू आता न पुरे वाणी. काय वानू आता न पुरे गायवानो आता न पुरे वाणे. राजचराने देवितासे. मस्तक चरणी ठेवीतसे. मात चरणी ठेवितोसे. काय वाणू आता न पुरे वाणी. काय वाणू आता न पुरे वाणी. काय वाणू आता न पुरे वाणी. काय वाणू आता न पुरे गायवानो आता न पुरे वाणे. गायवानो आता न पुरे वाणे. गायवानो आता न पुरे अशी म्हणणारी आणि वाजवणारी मंडळी असल्यानंतर कीर्तनकार जिवंतच असला पाहिजे असं काही नाही. विठ्ठला काय वानू आता न पुरे हे वाणी. वर्णन करण्यासाठी तीन गोष्टी लागतात बरं का, शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. वर्णन करण्यासाठी तीन गोष्टी लागतात. आपलं फक्त काय शब्दावर चालू, वर्णन करण्यासाठी तीन गोष्टी लागतात. एक म्हणजे वर्णन करण्यासाठी अभ्यास पाहिजे, दुसरी गोष्ट म्हणजे वर्णन करण्यासाठी शब्द पाहिजे, आणि तिसरी गोष्ट म्हणजे वर्णन करण्यासाठी वाणी पाहिजे. विठ्ठला. विठ्ठल मग तुकोबाराय आज काय सांगू म्हणतात, याचा अर्थ त्यांच्याकडे अभ्यास नाही का, त्यांच्याकडे वाणी नाही का, आणि त्यांच्याकडे शब्द नाही का. नुसती वाणी असून जमत नाही, शब्द पाहिजे. नुसते शब्द असून जमत नाही, अभ्यास पाहिजे. हो, नुसता अभ्यास असून जमत नाही, वाणी पाहिजे. आणि नुसती वाणी असून आणि अभ्यास असून जमत नाही, शब्द हे माध्यम पण पाहिजे. एक आहे आणि एक नाही, वरकड कोठे काही असं चालत नाही. तिन्ही गोष्टीची उपलब्धी वर्णनाकरिता पाहिजे. मग या तीन गोष्टी तुकोबारायांकडे आहेत का, पाहू आपण. विठ्ठला. तुकोबारायांकडे वाणी ही आहे. मोकळे मन रसाळ वाणी, याची गुणी संपन्न, याची गुणी संपन्न, याची गुणी संपन्न. महाराज सांगतात मुखी अमृताची वाणी, देह देवाची कारणी. त्यांच्याकडे वाणी ही आहे, त्यांच्याकडे शब्द नाहीत का, त्यांच्याकडे शब्द ही आहेत, शब्द ही आहेत. त्यांच्याकडे शब्द आहेत. महाराज सांगतात शब्द नाही, अरे आमचं धन काय धन, आम्हा घरी धन, शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यत्न करू. आमच्याकडे शब्द पण आहेत, शब्द पण आहेत. नाही तर ते काय आपले शब्द थोडेच आहेत. एका ठिकाणी नाटक होत एका ठिकाणी, आणि नाटक ऐराणी भाषेत होत. कशात होतं नाटक? ऐराणी भाषेत. कोणत्या भाषेत? ऐराणी भाषेत. नाटक, आणि त्याला रोल दिलेला होता, आणि त्या रोलामध्ये अनेक वाक्य होते, आणि ऐराणी भाषेत नाटक असल्यामुळे त्याला एक वाक्य दिलेलं होतं, हाऊ कशाना प्रकारसे, हाऊ कशाना प्रकारसे. आता हाऊ कशाना प्रकारसे याला मराठीत काय म्हणतात? हा कशाचा
प्रकार आहे. तुम्हाला कळलं ना? हा कशाचा प्रकार आहे. कळलं ना तुम्हाला? हा कशाचा प्रकार आहे. आलं लक्षात तुमच्या? हा कशाचा प्रकार आहे. समजलं ना तुम्हाला? अहो हा कशाचा प्रकार आहे. हा लक्ष न दिलेल्याचा प्रकार आहे. ऐका, तर हा कशाचा प्रकार आणि हा कशाचा प्रकार आहे. याला ऐराणी भाषेत काय म्हणतात? याला ऐराणी भाषेत काय म्हणतात? हाऊ कशाना प्रकारशी. हाऊ कशाना प्रकारशी. आणि त्याला काय शब्द दिले होते? हा कशाचा प्रकार आहे. समजलं ना तुम्हाला? हा कशाचा प्रकार आहे आणि त्याला हा कशाचा प्रकार आहे याला ऐराणीत काय म्हणतात? हाऊ कशाना प्रकारशी. हाऊ कशाना प्रकारशी. आता तो आला स्टेजवरती. तो स्टेजवरती आला आणि पुढची मंडळी पाहिली. हा भांबावून गेला आणि आपल्या शुद्ध भाषेत सांगतो, शुद्ध भाषेत काय त्याचं टिपण विसरलं. त्याचं टिपण विसरलं आणि त्याला आता काहीच सुधरत नव्हतं. त्याला काहीच सुधरत नव्हतं. त्याने लोकांकडे पाहून एवढंच म्हणायचं, हाऊ कशाना प्रकारशे, हाऊ कशाना प्रकारशे, हाऊ कशाना प्रकारशे, हाऊ कशाना. आता हे कमी नाही, हे कमी नाही. अर्धा तास चाललं सिद्धेश्वर महाराज. ओंकार दादा किती वेळ? अर्धा तास. काय हा हाऊ कशाना प्रकारशे, हाऊ कशाना प्रकारशे. पुढं बसलेले माणसं जाणते होते. त्यांनी सांगितलं हाऊ पाठ न करणा प्रकारशे. विठ्ठला वाणी आहे पण नुसती वाणी असून जमत नाही. अभ्यास पाहिजे. आपलं हे शब्द पाहिजे, शब्द पाहिजे. नुसते शब्द असून जमत नाही. शब्दाचं पांडित्य भरपूर आहे पण अभ्यासही पाहिजे, अभ्यासही पाहिजे. का महाराज सांगतात, असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे ओले मूळ भेदी खडकासी अंग अभ्यासाची सांग कार्य सिद्धी. अभ्यास पाहिजे. आणि जगात सगळ्या गोष्टीचे नाटक करता येतात. लोक म्हणतात पैशाचं नाटक करता येत नाही, पण मी त्याच्याही पुढे जाऊन सांगतो पैशाचंही एखाद्या वेळेला नाटक करता येईल पण विद्वान असलेल्याचं नाटक करता येत नाही. केलं जरी तरी ते टिकत नाही. हो तर ऐका ना, तर आमचे गुरुजी उदाहरण सांगायचे. जुना काळ आणि जुन्या काळात एका गावात सप्ताह, एका गावामध्ये विनायक महाराज सप्ताह आणि प्रसंग असा घडला. त्या गावात सप्ताह चालू झाला आणि त्या गावातले एक महाराज गैरहजर राहील. असं होतं कधी कधी गैरहजर राहील. आणि पूर्वी काय हे मोबाईल वगैरे असं काही नव्हतं, काही नव्हतं. पूर्वी म्हणजे महाराज आला तरच खरं, महाराज आला तरच खरं, नाही तर काय. पूर्वी आणि पूर्वीच्या काळात फार महाराज लोक पण नव्हते. हो 10-5 खेड्यात एखादे महाराज असायचे. आता इतके झालेत की ठेस लागून पडलं तर जाऊ दे. पूर्वीच्या काळात कमी होते. पूर्वीच्या काळात फार कीर्तनकार नव्हते पूर्वीच्या काळात. आणि मग आता त्या गावातले महाराज आले नाही आणि दुपारी 12 वाजता पत्र आलं, आजचे महाराज येणार नाही. आणि कार्यकर्त्यांना टेन्शन आलं. कार्यकर्त्यांना टेन्शन आलं, आता कीर्तन ठेवायचं कुणाच. पण ही 10-5 मंडळी सप्त्याला होती. त्याच्यातल्या त्यांच्याकडे कार्यकर्ती मंडळी गेली, आहो तुमच्यातल्या कुणाला तरी कीर्तन करायला सांगा. ते म्हणले हाय, म्हणले आमच्यात एक जरा गप्पा मारणार, ठेवून देऊ त्याचं कीर्तन. हाय म्हणले जरा एकाला बोलायचा नाद आहे म्हणले थोडासा, ठेवून देऊ त्याचं कीर्तन. आता कीर्तन ठरलं. हे काय झालं, दुपारी गाथा भजन झालं. 1 वाजता जेवले आणि लांब तिकडे शेतामध्ये गेले स्वस्थळी गेले. आणि गेल्यानंतर दिवसभर यांचं काय रामकृष्णारी कसं म्हणायचं, रूप पाहत आला कोणती चाल म्हणायचं. म्हटलं जे रामकृष्णारी कसं म्हणायचं, अभंग कोणता घ्यायचा. विठोबारकमाई कोणतं म्हणायचं, चाल कोणती म्हणायची. विठ्ठल विठ्ठल कसं म्हणायचं, पुंडलिक वरदा किद्दा म्हणायचं. कमर पोट बांधायची हे पण शिकवावं लागणार आहे. बरेच जण पोटच बांधतात अजून. तो का पोटा असल्यामुळे चुकून खरं बोललो. विठ्ठला मग ते कंबर कशी बांधायची, अभंग कसा म्हणायचा, पांडुरंगा करू नमो ज्ञानेश्वरा, जयांचे केली स्मरण, विठ्ठल विठ्ठल अभंग घ्यायचा. या अभंगाचा मुख्य प्रतिपाद्य विषय काय, अभंगाचा उपक्रम काय, अभंगाचा उपसंहार काय,
अभंगाचं षडलिंग काय, अभंगाचं तात्पर्य काय, अभंगाचा अन्वय काय, अभंगाचा व्यतिरेक काय, सगळं विनोद कोणता सांगायचा, गोष्ट कोणती सांगायची, चाल कोणती म्हणायची, प्रमाण कोणते म्हणायचे, ओळ्या कोणत्या सांगायच्या, सगळं ठरलं. 5 वाजले आणि 5 वाजता गावात महाराज आले. गावात महाराज आले आणि गावातल्या पाटलाला कळलं. त्या दिवशी गावातल्या पाटलाला कळलं आजचे महाराज येणार. बोला की जरा, आजचे महाराज येणार नाहीत. आणि गावातले पाटील कार्यकर्त्यांकडे आले, काय रे कीर्तन कोणाचं आहे? ते म्हणले पाटील अहो आळंदीतले ते महाराज येणार नाहीत. मग आपल्या गावात सप्ताहाला आलेली जी महाराज मंडळीत, मग त्याच्यातल्या एकाला कीर्तन सांगले. हे सप्त्यात कुठं पोरा सोराचं कीर्तन असतं का? अजिबात जमणार नाही, अजिबात जमणार. मग पाटील अहो कीर्तन कोण करील? पाटील म्हणले कीर्तन मी करतो. पाटील काय म्हणले? कीर्तन मी करतो. लोक म्हणले पाटील अहो याच्या आधी तुम्ही कीर्तन केलेलं नाही. पाटील म्हणले मग याच्या आधी केलं नाही म्हणून आता जमणार नाही. हे कशावर? कीर्तन मीच करणार. आता लोकांचा नाविलाज झाला का? पाटलाला 350 एकर जमीन होती. 400 का सांगितली नाही? तुम्हाला विश्वास बसणार नाही म्हणून. पाटलाला 350 एकर जमीन होती. 350 एकर. आणि पाटलाच्या पट्टीवरती निम्मा सप्ताह होत असल्या कारणाने कार्यकर्त्यांचा नाविलाज झाला. कार्यकर्ते म्हणले पाटील तुमचं तर तुमचं कीर्तन, कोंबडा कुणाचा गारवना दिवस उगवडा झाला. नाजडे नुजडे तरी काय कोंबडे बोलून गेलो आपण. पाटील म्हणले कीर्तन, लोक म्हणले पाटील तुमचं कीर्तन. आता कीर्तन कोणाचं ठरलं? बोला की कीर्तन कोणाचं? पाटला. आणि पाटलाला थोडं भजनाचं अंग होत, गायनाचा नाद होता पाटलाला, थोडं भजन येत होत. मग आता कीर्तन कुणाचं ठरलं? वा तुम्ही अजून जागे आहे. कीर्तन कुणाचं ठरलं? पाटलांचं कीर्तन ठरलं. आणि रामकृष्णारी आता ही अत्यंत सुंदर गाणारी मंडळी, आमचे उद्धव महाराज, अमोल महाराज, विनायक महाराज, बाळू महाराज, अत्यंत सुंदर मंडळी. आमचे युवराज महाराज पक्वाद वाजवायला, सिद्धेश्वर महाराज, आमचे ओमकार भाऊ, आमचे भोसारे साहेब, ही सगळी मंडळी अत्यंत सुंदर. आणि मग रामकृष्ण हरी चालू झालं, सुंदर ते ध्यान झालं. आणि विठोबा रखमाई चालू झालं. विठोबा रखमाई झालं. ह्या पाटलांनी कांजीचा शर्ट घातला, धोतर घातलं, फेटा सुद्धा सुंदर बांधला, उपरनं घेतलं. आणि पाटील आले, पाया पडले, विणा घेतला. मी आधीच म्हणलो पाटलाला भजनाचा नाद होता, पाटलाला भजन येत होत. पाटलानं रामकृष्ण हरी चांगलं वजनात म्हटलं, रूप पाहताय भारी म्हटलं, जय जय रामकृष्ण हरी झालं. अभंग घेतला, विठोबा रखमाई झालं, मधली चाल झाली. पुन्हा विठ्ठल 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 2-4दा पुंडलिक वरदा, पुंडलिक वरदा, विठ्ठल 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 विठ्ठल, पुंडलिक वरदा, पुंडलिक वरदा. आणि काय झालं? विठ्ठल विठ्ठल संपलं. विठ्ठल विठ्ठल संपलं. आणि विठ्ठल विठ्ठल संपल्यावर काय असतो? बोला की. विठ्ठल विठ्ठल संपल्यावर काय असतं? विठ्ठल विठ्ठल संपलं आणि उतरणी पडली. उतरणी पडली. विठ्ठल विठ्ठल संपलं आणि उतरणी पडली. आणि उतरणी पडली आणि अडचण अशी झाली काय? पाटलाचा घेतलेला अभंगच विसरला. पाटलाचा घेतलेला अभंगच विसरला. आणि आता पाटलाला टेन्शन आलं. आता काय करायचं? पण पाटीलच होते. आता ज्याला 350 एकर जमीन असेल तो काही वेळा थोडाच असणार. ते बुद्धिमान होते. पाटलानं एक धरलं काय? पुढं जायचे, मागे यायचे, पुढं जायचे, मागे यायचे, पुढं जायचे, मागे यायचे. आणि पुढे येऊन एवढंच म्हणायचे, काय म्हणता तुकाराम महाराज, ठाला ठाला पुंडलिक वरदा. एवढं धरलं पाटला. पुढं जायचे, मागे यायचे, पुढं जायचे, मागे यायचे. आणि पुढे येऊन एवढंच म्हणायचे, काय म्हणता तुकाराम महाराज, ठाला ठाला पुंडलिक. एवढं धरलं. पुढं जायचे, मागे यायचे, पुढं जायचे, मागे यायचे. आणि पुढे येऊन एवढंच म्हणायचे, काय म्हणता तुकाराम महाराज, पुंडलिक. एवढं धरलं. हे कमी नाही, अर्धा तास चाललं. किती? अर्धा तास. पुढं जायचे, मागे यायचे, पुढं जायचे, मागे यायचे. आणि पुढे येऊन एवढंच म्हणायचे, काय म्हणतात तुकाराम महाराज, ठाला ठाला पुंडलिक. लोक म्हणले पाटील तुकाराम महाराज काहीच म्हणत नसते, तुम्ही खाली बसा. आपला विषय काय चालला होता? वर्णन करण्यासाठी अभ्यास पाहिजे. ओले मूळ भेदी खडका अभ्यासाची कार्य
साधे करिता सायाच तुकोबारांकडे वाणी आहे, तुकोबारांकडे शब्द आहेत आणि त्यांचा अभ्यास किती आहे. चौवेदाचेही केले विवरण, अर्थ ही गहन करुणिया. त्यांचा अभ्यास किती आहे. महाराज सांगतात बाकीच्यांनी वेद पाठ करावेत आणि अर्थ जर कुणाला विचारायचा असेल तर त्यांनी आमच्याकडे यावं. वेदाचा तो अर्थ आमचीच ठावा. ये राणी बाबा परमा. हे राणी बाबा अत्यंत समर्पक प्रमाण. महाराज सांगतात वेदाचा तो अर्थ आमाशीच ठावा आणि महाराज सांगतात बाकीच्यानी येराणी वहावा भार माथा, माथा भार वहावा येराणी. विठ्ठला महाराजांकडे वाणी आहे, महाराजांकडे शब्द आहेत आणि महाराजांचा अभ्यासही आहे. तरी ही भाषा कोणती आहे. काय सांगू आता संतांचे तरी भाषा काय. काय सांगू वाणी आहे, शब्द आहेत, अभ्यासही आहे. तरीही काय सांगू असं का म्हणतात. काय ज्या गोष्टीचं वर्णन शब्दात करता येत नाही त्यावेळेला काय सांगू म्हणावं लागतं. पर्याय नसतो, पर्याय नसतो. म्हणून काय सांगू आणि आता शब्द वापरला. आता, आता हा शब्द दोन विषयांचा संबंध सांगणारा शब्द आहे. आता हा शब्द दोन विषयांचा संबंध. काय सांगू आता, आता काय सांगू. आता म्हणजे कधी संतांनी उपकार केल्यानंतर आता काय सांगू. विठ्ठला विठ्ठला संत वाङ्मयात आता शब्द अनेक वेळेला आला, अनेक वेळेला. आता शब्द जरी पहिल्यांदा आला ना, पहिल्यांदा अभंगात, तरी आता शब्द आधीच्या विषयाचा संबंध सांगणारा. हो, आपल्या भारतीयांकडे आता शब्दाची फार मोठी श्रीमंती. आता भय नाही ऐसे वाटे जीवा, घडलिया सेवा समर्थाची. या अभंगात आता शब्द कितव्या क्रमांकाला आला हो? बोला की. आता शब्द कितव्या क्रमांकाला आला? पहिल्याच क्रमांकाला. मग तरी त्या आता शब्दाची संगती लागत असताना काय लावावी लागते. समर्थांची सेवा घडलिया आता जीवा भय नाही ऐसे वाटे. दुसरं प्रमाण सांगतो. आता माझ्या भावा, आता माझ्या भावा अंतराय नको देवा. आता म्हणजे कधी अंतर. आता म्हणजे भाव निर्माण झाल्यानंतर आता माझ्या भावा अंतराय नको देवा. विठ्ठला आपल्या प्रत्येक ग्रंथाची सुरुवात ही आता शब्दाने. नवे नवे संस्कृत मध्ये आताला अथ म्हणतात, अथ म्हणतात. अथा तो ब्रह्म जिज्ञासा. नवे नवे शास्त्रकारांनी ग्रंथांची रचना करत असताना पहिल्यांदा शब्द वापरला अथ. अथ अथ शब्दानुशासनम. अब हम शब्दों को अनुशासित कर रहे हैं. आता शब्द वापरला, आता शब्द वापरला. हो, आणि इंग्रज आपल्या देशात आले. आता शब्दाची श्रीमंती सांगतो आणि आता सांगतो. विठ्ठला इंग्रज आपल्या देशामध्ये आले. इंग्रज. आणि काय, कोणताही देश जर
तो संपवायचा असेल तर त्या देशाच्या काही गोष्टी बदलाव्या लागतात. त्या देशाचं खानपण बदलावं लागतं, त्या देशाचं राहणीमान बदलावं लागतं. आता त्याचं चिंतन नाही करायचं. पण प्रारंभाला इंग्रजांनी काय केलं असेल तर आपले ग्रंथ हस्तगत केले, ग्रंथ हस्तगत केले. पण इंग्रज आपले ग्रंथ ऐकायला यायचे, प्रारंभाला ऐकायचे. पण इंग्रजांनी इतकी संशयी जात जगात दुसरी कोणती नव्हती. ते म्हटले हे भारतीय त्यांच्या देशाच्या स्वाभिमानाच्या पोटी आपल्याला हे त्या ग्रंथाचा अर्थ योग्य सांगतील हे कशावर. मग ते संस्कृत शिकले. कोण कोण शिकले? कोण संस्कृत शिकले? अहो इंग्रज. एवढं तरी ध्यानात ठेवा. कोण संस्कृत शिकले? मग आपण काय करायला पाहिजे? इंग्रजी शिकायला पाहिजे का नाही? हो म्हणता. तर मग ते संस्कृत शिकले. आणि आता गमक ऐका त्या आता शब्दाचं. प्रत्येक ग्रंथाची सुरुवात अथ प्रथमोध्याय अथ द्वितीयोध्याय. जाऊ द्या बाकीच. पण अध्याय जरी पहिला असला तरी सुरुवात काय हो? अथ प्रथमोध्याय म्हणजे आता आम्ही पहिल्या अध्यायाला सुरुवात करीत आहोत. मग ते म्हणायचे आता यांच्या ग्रंथाला सुरुवात झाली. अथ शब्दानुशासनम अब हम शब्दों को अनुशासित कर रहे हैं. ते म्हणायचे आता इथून पुढे ग्रंथाला सुरुवात झाली म्हणजे याच्या आधी काहीतरी असलं पाहिजे. आता याच्या आधी काहीतरी असलं पाहिजे हे कळण्यासाठी तो भारतीय असला पाहिजे. विठ्ठला आता ज्ञानेश्वरीचा पहिला जरी गीतेचा असला अथ प्रथमोध्याय तरी ते काय घडलेलं हे आपल्यालाच माहिती आहे ना. आधी आपल्यालाच. म्हणून महाराज आता हा शब्द दोन विषयांचा संबंध सांगणारा आहे. आता पाविजेल घरा या दातारा संगती, या दातारा संगती आता घरा पाविजेल विठ्ठला. काय सांगू आता? काय संतांचे उपकार. संतांचे उपकार काय सांगू? संतांच्या उपकाराचा असा विषय काय? असा विषय काय आहे म्हणून त्यांचे उपकार सांगता येत नाहीत. त्याच्यात दोन वर्ग पडतात. एक म्हणजे स्वतःसाठी जगणारा आणि दुसरा म्हणजे जगासाठी जगणारा. शास्त्रीय भाषेत सांगायचं म्हणजे तत् सुख सुखित्वम आणि मत सुख सुखित्वम. विठ्ठला विठ्ठला. तत् सुख सुखित्वम म्हणजे काय? स्वतःच्या सुखानं सुखी होणारा एक वर्ग आहे मत सुख सुखित्वम. आणि तत् सुख सुखित्व म्हणजे दुसऱ्याच्या सुखानं सुखी होणारा एक वर्ग. संतांचं जीवन हे उपकारक आहे आणि तुमचं आमचं जीवन हे उपद्रावक आहे. उपद्रावक. मत सुख सुखित्व. आपण सर्व मंडळी स्वतःच्या सुखानं सुखी होणारी आहोत. प्रसंग असा घडला. याज्ञवल्क्य जनकाच्या दरबारात सभा विजय करून आले. सभा विजय करून आले आणि सभा विजय झाल्यामुळे त्यांना बरचसं द्रव्य प्राप्त झालं. आणि त्यांना दोन पत्न्या होत्या. दोन पत्न्या. एक म्हणजे कात्यायी आणि दुसरी म्हणजे मैत्री. काय झालं? कात्यायीने धनाचा वाटा घेतला पण मैत्रीने त्यांनी दोन समान धनाचे वाटे केले आणि त्यांनी सांगितलं दोघी जणी दोन धनाचे वाटे घ्या आणि मी आता तपश्चर्या करण्यासाठी चाललेलो आहे, कृपया मला परवानगी द्या. कात्यायीने धनाचा वाटा घेतला पण मैत्रीने धनाचा वाटा घेतला नाही. मैत्री म्हणली महाराज मला धन नको, मला तुम्ही पाहिजे. मैत्रीना याज्ञवल्क्याने विचारला अगं तुझा माझ्याबद्दल एवढा आग्रह? त्यावेळेला तिनं सांगितलं महाराज ती एका विद्वान राजाचीच आणि विद्वान मालकाचीच पत्नी होती. विद्वानाचीच पत्नी होती. ती म्हटली महाराज मी लग्न तुमच्या सोबत लावलंय, धनाशी लग्न लावलेलं नाही, मला तुम्ही पाहिजे. तो म्हटला ठीक आहे पण मी तुला का पाहिजे असा प्रश्न विचारल्यानंतर त्या मैत्रीने उत्तर दिलं महाराज अहो माझं तुमच्यावरती प्रेम आहे म्हणून मला तुम्ही पाहिजे. असं मैत्री बोलली आणि याज्ञवल्क्य खळखळून हसला. पण ती विद्वानाचीच पत्नी होती. का हसलीस? का हसलात तुम्ही सांगा? नाही ग सहज नाही मालक,
सहज हसायला तुम्ही वेडे नाहीत का? हसला सांग. अगं मैत्री, तू खोट बोललीस म्हणून मी हसलो. का? प्रातस्मरणीय वैकुंठवासी धोंडा महाराज देगलूरकर सांगायचे, बायको नवऱ्याला ते सांगायचे, त्यांना ते अत्यंत गोड सांगायचे. बायको म्हणली नवऱ्याला, मालक माझं ना तुमच्यावरती फार प्रेम आहे. धोंडा महाराज देगलूरकर म्हणायचे, अहो हे वाक्य अत्यंत खोट आहे. विठ्ठला विठ्ठला याज्ञवल्क्यांच्या मुखातले शब्द येत. अगं मैत्री, तुझ्यासाठी तुला मी आवडत नाही, माझ्यासाठी मी तुला आवडतो. मुलासाठी मुलगा आवडत नाही, आपल्यासाठी मुलगा आवडतो. वडिलासाठी वडील आवडत नाहीत, आपल्यासाठी वडील आवडतात. याज्ञवल्क्य श्रुतीमध्ये वर्णन केलेलं आहे. नवारे पत्युक कामाय पतिप्रियो भवती, आत्मनस्तु कामाय पतिप्रियो भवती. नवारे जायाया कामाय जाया प्रिया भवती, आत्मनस्तु कामाय जाया प्रिया भवती. मत सुख सुखित्वम. विठ्ठला दुसरा वर्ग आहे तत् सुख सुखित्वम. तुका म्हणे सुख पराविया सुखे, संतांचे उपकार सांगू आता, संतांचे उपकार भज निरंतर जागवी. काय सांगू आता संतांचे उपकार. का? दुसऱ्याच्या सुखानं सुखी होणारं जीवन म्हणजे संतांचं आहे, आणि दुसऱ्याच्या स्वतःच्या सुखानं सुखी होणारं जीवन म्हणजे तुमचं. संतांचं जीवन हे उपकारक आहे, आणि तुमचं आमचं जीवन हे उपद्रावक आहे. नव्हे नव्हे, जगात काही गोष्टी उपकार करतात आणि संपतात. परोपकाराय वहंती नद्याहा वगैरे पाहून घ्या तुम्ही. त्या प्रस्तावना आता सगळ्यांनाच माहिती असल्यामुळे सांगायचं नाही आपल्याला. असो तर महाराज सांगतात की बाबा, संतांचे जे उपकार आहेत, संतांनी जो आणि संत हे उपकार करून शिल्लक राहतात. उपकारी असे आरोनी उरला, आपुले तयाला बर नाही. संत उपकार करत असताना हे पाहत नाहीत, तो आमच्या जातीचा आहे का, तो आमच्या गावाचा आहे का, काही पाहत नाहीत. आपुले तयाला पर नाही. आपुले तयाला काय झालं? ज्ञानोबा वर्णन करतात संतांचा उपकार कसा आहे, संतांची कृपा कशी आहे. काय झालं? शेतकऱ्यानं पाणी सोडलं. शेतकऱ्यानं बागेमध्ये पाणी सोडलं आणि मुलाला सांगितलं, अरे बघ सरीच्या कडेला जाऊन बघ, सऱ्या पोहोचल्या का. आता हे तुम्हाला कळत असेल, बहुधा शेतकरी मंडळी असली तर कळेल. मुलगा गेला, त्याने पाहिलं, मोटार लावून तब्बल पाऊण तास झाला तरीही सरी कडीला पोहोचलेली नव्हती. मग आता अर्थ काय केला पाहिजे? आता अर्थ असा केला पाहिजे की याचा अर्थ कुठेतरी खड्डा आहे, उन्हाने जमीन तापलेली आहे, भेग निर्माण झालेली आहे, आणि ते भेग भरल्याशिवाय पाणी पुढे जात नाही. हा पाण्याचा स्वभाव. जात नाही का? पाण्याचा स्वभाव काय? वाटेत आलेले खड्डे भरल्याशिवाय पुढे न जाणं हा पाण्याचा स्वभाव. गेलंच तर समजायचं ते नगरपालिकेचं पाणी असावं. विठ्ठला विठ्ठला ज्ञानोबरांची उभी सांग. निम्न भरलिया विने पाणी ढळोची नेने, श्रांता तुषुनी जा
मोरी जया विठ्ठला. विठ्ठल 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 म्हणून मला सांगतात काय सांगू आता संतांचे उपकार. महाराज अहो, संवाद तास घ्या. संतांचे उपकार काय सांगू काय सांगू काय सांगू. अहो असे न सांगण्यासारखे त्यांनी उपकार तरी कोणते केले. मज निरंतर असा उपकार त्यांनी न सांगण्यासारखा केला कोणता. अज्ञानाची झोप होती आणि त्या अज्ञानाच्या झोपेतून आम्हाला संतांनी जागवलं. उठा जागे वारी आता, स्मरण करा पंढरीनाथ, भावी चरणी ठेवा माता, तुकवी व्यथा जन्माच्या. उठा सकळ जन उठिले नारायण. मज आणि विशेषण वापरलं बर का. मज जागविती अगदी 8 दिवसापुरतं नाही. मज जागविती वर्षापुरतं नाही. मज निरंतर जागविती. विठ्ठला विठ्ठला शास्त्र वर्णन करत. उत्तिष्ठत जाग्रत प्राप्यवरान्निबोधत, शूरस्य धारा निशिता दुरत्ययाः, दुर्गम पतस्थक कवयो वदन. जगजोगी जगजोगी जाग बोलते, जगजोगी जगजोगी जाग बोलते. चोर निजली नाडून भागा म्हणून मज निरंतर जाग.
मला निरंतर त्यांनी जागवलं. मग महाराज आता ज्या संतांनी तुम्हाला अज्ञानाच्या झोपेतून निरंतर जागवलं त्या संतांचे उपकार काही सांगता येत नाहीत. मग तुम्ही कधी उत्तीर्ण होण्याचा प्रयत्न केला नाही का? महाराज सांगतात केला की, पण उत्तीर्ण होत असताना त्यांना काय द्यावे त्यासी व्हावे उतराई ठेविता हा पायी जीव थोडा. काय द्यावं? अरे हलानी, अरे हाराणी, श्रीफळानी, पाकिटानी, शालिनी, उपरण्यानी, कपड्यानी, वस्त्रांनी जर त्यांचे उपकार जर फेडता आले असते तर कधीच फेडण्याचा प्रयत्न केला असता. पण महाराज सांगतात या संतांचे उपकारच एवढे आहेत की त्यांच्या पायावरती उभं आयुष्य, उभा जीव समर्पित केला तरीही तो कमी पडेल, तो थोडा पडेल, तो थोकडा पडेल. म्हणून ठेविता हा पायी जीव थोडा. महाराज सांगतात त्यांच्या उपकाराच्या मानाने जीव थोडा आहे आपला. म्हणून काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती काय द्यावे त्यासी व्हावी उतराई ठेविता हा पायी जीव थोडा. महाराज मग ज्यांनी तुम्हाला निरंतर जागवलं त्या संतांना उपकाराच्या बदल्यात काहीच देता येत नाही, जीवही थोडा पडतो असं म्हणतात. त्यांनी असं काय केलं? महाराज सांगतात पहिल्यांदा त्यांनी मला शिकवलं. नवे नवे महाराज सांगतात पहिल्यांदा मी त्यांचं सहज उपदेश, सहज बोलणे, हित उपदेश, त्यांचं सहज जरी बोलणं असलं तरी महाराज सांगतात तो हिताचा उपदेश आहे, निळोबारायांचा अभंग आहे. सहज त्यांच्या ऐकता गोष्टी परमार्थ पोटी दुडावे. सहज बोलणे हित उपदेश रिकामे तोंड म्हणून रिकामे तोंड करू गेली बडबड गीता आईसे गोडा तुटले. सहज बोलणे नवे नवे साळुंकी मंजुळ बोलत असे वाणी शिकविता धनी वेगळाची कायम्या पामरे बोलावे कायम्या पामरे बोलावे आपुलिया बळे नाही मी बोलत. महाराज सांगतात सहज बोलणे हित, नुसतं बोलणं नाही ते हिताचा आहे आणि तो हिताचा उपदेश आहे. सहज बोलणे हित उपदेश. महाराज सांगतात त्यांच्या सहज बोलण्याचा जर नाही परिणाम झाला तर मग, कारण सर्व मंडळी काय एका अधिकाराची थोडीच आहेत. महाराज सांगतात नाही झाला परिणाम तर महाराज सांगतात सायास करून प्रयत्न करून अट्टाहास करून त्यांनी माझ्या बाबतीत करुणी सायास शिकविती. ते सायास करून शिकवतात, सायास करून शिकवतात. किती शिकवतात? आमच्या स्वानंद सुख निवासी सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेमध्ये एक लक्ष्मण बुवा इगतपुरीकर होऊन गेले बरं का. लक्ष्मण बुवा इगतपुरीकर आणि ते ज्ञानेश्वरी सांगायचे माऊलीच्या मंदिरामध्ये. मारुती बाबा गुरव होते, मारुती बाबा गुरव त्यांच्या जीवनातला प्रसंग. ते ज्ञानेश्वरी सांगायचे माऊलीच्या मंदिरामध्ये आणि ज्ञानेश्वरी सांगायचे. आणि एक माणूस एक विद्यार्थी त्यांना सारखा प्रश्न विचारायचा, किंबहुना म्हणजे काय, किंबहुना म्हणजे काय. आणि किंबहुना शब्दाचा अर्थ फार काय सांगू, फार काय सांगू. त्या मुलाने 100 वेळा विचार. शेवटी काही प्रवचन ऐकणाऱ्या मंडळींना मराठीत सांगतो डिस्टर्ब झालं, जाऊ द्या, व्यत्यय आला आणि ती मंडळी म्हटली महाराज आहो त्याच्या त्या वेड्याकडे काय लक्ष द्या. त्याला 100 वेळा सांगितलं तुम्ही किंबहुना म्हणजे काय, फार काय सांगावं, किंबहुना म्हणजे फार काय सांगावं, तरी त्याच्या लक्षात येत नाही. ते म्हटले त्याने 100 वेळा विचार, त्याला लक्षात येईपर्यंत त्याने 1000 वेळा जरी विचारलं तरी मी सांगणार का मी कोणाच्या भूमीतला आहे. ज्या ज्ञानोबारायांनी रेडा बोलवला त्यांच्या भूमीतला मी आहे. मी ह्याला का बोलवू शकणार नाही. करुणी सायास शिकवी, करुणी सायास शिकवी, महाराज सांगतात करुणी सायास शिकविती तच्चिंतनम तत्कथनम अन्योन्यम तत्प्रबोधनम एकदेक परत्वंच ब्रह्माभ्यासम विदुर्बुधा. महाराज मग तुमचं आणि संतांचं नातं काय आहे? ज्या संतांचे उपकार सांगता येत नाहीत त्यांच्याबद्दल काहीच बोलता येत नाही. महाराज सांगतात तुका म्हणे वत्स धेनू वेचे चित्ती तैसे मज येते सांभाळीत. जसं एखाद्या गायीचं आणि
मुलाचं प्रेम असतं, गाईचं आणि वासराचं प्रेम असतं, तसं आम्हाला संतांनी सांभाळलं. मग इथे गाईचा दृष्टांत दिला, आईचा दृष्टांत न देता गाईचा दृष्टांत का दिला? दोन्हीला प्रमाण सांगतो आणि आवडतो. दोन्हीला प्रमाण असे, एखाद्या घराला आग लागली, घराला आग लागली आणि घराला आग लागली आणि बाहेर जर आई असली तर आई म्हणेल, जळालं घर तर जळू द्या, मेला मुलगा तर मरू द्या, मी वाचले तर बघू नंतरच नंतर. अरे तुमच्या आमच्या आईचं काय घेऊन बस, जगाच्या मालकाची आई. हो, कृष्ण कालियाच्या डोहात पडला आणि नुसतंच म्हणायची, थांबा, सोडा मला, मला उडी टाकू, आता सोडा मला. मी असतो ना तिथं खरंच सोडला, सोडा मला, टाकू द्या उडी. आणि त्या माता माऊल्या दोन दंडाला दोन धरायच्या, ती एक पाऊल पुढं जायची 10 पावलं मागे यायची. पुढं जाऊ तुकोबाराय वर्णन करतात, अरे जगाच्या मालकाची आई जर माग सरकते तर तुमचं आमचं काय घेऊन बस, मागे सरे माय पाऊला पाऊली. म्हणून दृष्टांत गायीचा का दिला? अरे कितीही गोठ्याला आग लागू द्या, स्वतःच्या जीवाची पर्वा न करता ती वासराला वाचवते, म्हणून दृष्टांत गायीचा. विठ्ठला विठ्ठला जनावरांची ओळी सांगतो, काही हे बिरडे फिटील बस, काही तो स्वामी भेटेल, युगा होणी वडील निमिषमाणी, तुका म्हणे वत्स धेनू वेचे चित्ती, तैसे मजे येते सांभाळीत. महाराज संतांनी उपकार केले, उपकार केले, सांगता येत नाही तसे उपकार केले. काय उपकार केले? महाराज सांगतात, त्यांनी जागवलं म्हणून त्यांचे उपकार सांगता येत नाहीत, त्यांनी सायास करून शिकवलं म्हणून त्यांचे उपकार सांगता येत नाहीत, आणि त्यांनी सांभाळलं म्हणून त्यांचे उपकार सांगता येत नाहीत. काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती, काय द्यावे त्यासी व्हावे उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा विढोबा रखुमाई यथामती यथावकाश मला जशी जमेल तशी वेडीवाकडी सेवा करण्याचा प्रयत्न केला. वास्तवात इतका घसा दुखतोय आज, इतकी म्हणजे बोलताच येत नाही, इतकी परिस्थिती वाईट आहे. कदाचित आवाजावरून तुमच्या लक्षात आला असेल, पण असो, आपल्या सर्वांचं प्रेम म्हणून हा सेवेचा योग आहे. नवकिरण तरुण मित्रमंडळाला द्यावे तेवढे धन्यवाद थोडे. मंडळं खूप आहेत, पण मंडळामध्ये कीर्तन होत नाहीत, अन्नदान होत नाही. आता काय होतं हे मला सांगण्याची गरज नाही. रात्रीचं खेळ चाली त्याच्यातली तुम्ही वेदांत वाचस्पती आहात सर्व, जाऊ. पण हे मंडळ म्हणजे मी प्रारंभालाच बोलून गेलो, तरुणांचं महाराष्ट्रातलं आदर्श गणपती मंडळ म्हणजे नवकिरण तरुण मित्र मंडळ. दिवसभर अन्नदान, कीर्तन, गाथा, भजन, हरिपाठ सर्व ही. अगदी ऐकणाऱ्याला प्रश्न आहे काय ऐकावं, आणि खाणाऱ्याला प्रश्न आहे काय काय खावं. म्हणून आज ज्यांचं अत्यंत सुंदर अन्नदान आहे असे आमच्या सायलीताई, राहुल शेठ, वेद मुधा, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. त्यांच्यासाठी त्यांना अंतःकरणापासून धन्यवाद. आणि या
सप्ताहाचं संयोजन आयोजन नियोजन करणार. हो, खऱ्या अर्थानं आमच्यासारख्या मोकळ्या माणसाचा विषय वेगळा असतो. पण 8 दिवस स्वतःचं दुकान बंद ठेवून, स्वतःची रोजीरोटी भाकरी बंद करून, स्वतःच्या घरादाराला कुलूप लावून, अगदी सप्ताहाच्या आदल्या दिवशी ते मला म्हटले, महाराज कणिक घेऊन चाललो. मी म्हणलं कशाला? ते म्हणले आपल्या सप्त्याला. म्हणलं चांगलं. अशी मंडळी संप्रदायात कमी आहे. आमचे सिद्धेश्वर महाराज म्हणजे अत्यंत निरामय व्यक्तिमत्व. नाही तर खरं सांगू ओमकार भाऊ, काळ इतका वाईट आहे, स्वतःचं कीर्तन झालं की दुसऱ्याच्या कीर्तनाला टाळ घेऊन उभं राहू वाटत नाही. इतकी वाईट परिस्थिती संप्रदायात. पण अशाही काळात 8 दिवस टाळ घेऊन उभं राहणे, हरिपाठाला गाथा भजनाला कोणत्याही प्रकारची तक्रार न करता असं एक संप्रदायातलं अत्यंत गोड व्यक्तिमत्व अगदी आदरणीय आमचे सिद्धेश्वर महाराज गाडवे. टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी, मनापासून त्यांना धन्यवाद. आदरणीय परमपूज्य संप्रदायातील एक अत्यंत उत्कृष्ट गायनाचार्य आदरणीय परमपूज्य आमचे विनायक महाराज देवखाते, आदरणीय परमपूज्य संप्रदायातील अत्यंत उत्कृष्ट गायनाचार्य आदरणीय आमचे बाळासाहेब महाराज गाडे, आदरणीय परमपूज्य वारकरी संप्रदायातील एक अत्यंत उत्कृष्ट गायनाचार्य जुनं जाणतं व्यक्तिमत्व आदरणीय आमचे उद्धव महाराज चांदर बाबा, आदरणीय परमपूज्य संप्रदायातील अत्यंत उत्कृष्ट पखावत वादक. हो, ही महाराष्ट्रातील एक अत्यंत उत्कृष्ट पखावत वादक, ज्यांचा पखावत वाजवणं हे कीर्तनकारालाही पोषक आहे आणि गायकालाही पोषक आहे. नाही तर शक्यतो तुमचं आमचं जमत अशी. हो, काळ फार वाईट. कीर्तन कधी चांगलं होतं माहिती आहे? सगळं चांगलं, सिस्टीम गायक वादक सर्वांचा मेळ असला तर कीर्तन चांगलं होतं, अन्यथा होत नाही. आणि संप्रदायात साथ करणारी मंडळी कमी राहील. त्यातले एक व्यक्तिमत्व आमचे युवराज महाराज चांद, त्यांना मनापासून धन्यवाद. या मंडळाचे अध्यक्ष आदरणीय परमपूज्य रात्रंदिवस अगदी सप्ताहाच्या आधी महिनाभर ही मंडळी या उत्सवाची तयारी करत असतात. महिनाभर आधी सर्व प्रपंचाचा घरादाराचा त्याग करून ही मंडळी या आपल्या उत्सवासाठी कष्ट करतात. अत्यंत चांगला दिवसेंदिवस उत्सव कसा होईल याची हे काळजी घेत असतात. त्यातले या मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, चिटणीस, खजिनदार, अन्नदाते, पंगतदाते, देणगीदाते, हस्ते परस्ते सर्व सहकार्य करणारी भाविक मंडळी, त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. या सगळ्यांसाठी टाळ्या वाजवा. आणि आदरणीय परमपूज्य ज्यांचा खूप मोठा उद्योग व्यापार असून सुद्धा अगदी ते आपल्याला एवढा वेळ देतात किंवा ते थांबतात आणि अगदी स्वतः हजरजबाबीपणाने, हलगर्जीपणा अजिबात नाही, अत्यंत सुंदर आमचे नियोजन करतात. ते आदरणीय परमपूज्य या मंडळाचे सर्वेसर्वा किंबहुना तरुणांचं प्रेरणास्थान अशी मंडळी कमी आहे. हो, स्वतःला तर परमार्थ घडेल यात काय आश्चर्य नाही, पण स्वतः बरोबर जगालाही परमार्थ घडावा अशी ज्यांची मनापासून तळमळ असते असे आदरणीय आमचे ओमकार भाऊ. आणि खरं सांगू का, मला तुमचं कौतुक कधी वाटलंही नाही आणि वाटण्याचं काही कारण नाही. पण खरं सांगू, तुम्हाला ज्या आई वडिलांनी जन्माला घातलं ना, ते आई वडील किती पुण्यवान असतील हा कधी कधी मनाला प्रश्न पडतो. त्यांना पण वंदन करतो. असो, सर्व श्रोते मंडळींना वंदन. विक्षेप केला त्यांनाही धन्यवाद देतो. आणि माझ्या सिस्टीम पण चांगली बरं का, तुम्हाला पण आता आमचाच आवाज बसला. हो, सिस्टीम पण चांगली. नाही तर बाई किती सुगरण असली तवाच गळका असल्यावर काय करा. सिस्टीम चांगली पाहिजे. आणि कोणत्याही कार्यक्रमाचा प्राण म्हणजे सिस्टीम असते, सिस्टीम असते. आणि माझा कीर्तनकार हे माझा हे विशेषण थोडस हृदयद्रावक आहे. हो, माझा असे माझा कीर्तनकार YouTube चॅनलचे मालक, अत्यंत सुंदर, ज्यांचं महाराष्ट्रामध्ये चांगल्या प्रतीनं चॅनल चालू आहे. अत्यंत उत्कृष्ट चॅनलवर पण अत्यंत चांगली चांगली कीर्तन आहेत. तुम्ही म्हणसाल तुम्हाला कसं काय माहित, मी ऐकली म्हणून सांग. असे आदरणीय आमचे उमेश दादा भुसारे, त्यांना पण मनापासून धन्यवाद. आणि वाणीला विराम. 2 मिनिटं हात वरती करा. आपण गणपती बाप्पांचा जप करू आणि वाणीला विराम. हात वरती करा सगळे सगळे सगळे. 1 मिनिट चपला काढल्या पायातल्या तर तुमचे उपकार होतील आमच्यावर. फक्त गणपती बाप्पांचा जप करे. ओ शेट काढा की. ऐ करा वर हात करा. चप्पल काढा, चप्पल चप्पल. हो, सगळ्यांनी 2 मिनिट झाले का सगळे? राहिलं नाही कोणी? मोरया रे बाप्पा मोरया रे, मोरया रे बाप्पा मोरया
बाप्पा मोरया रे मोरया रे बाप्पा मोरया रे मोरया रे बाप्पा मोरया रे मोरया हा टाळ्या. मोरया रे बाप्पा मोरया रे माऊली 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 असो माझ्यासोबत नेहमी सावलीसारखे असणारे आदरणीय आमचे वारकरी संप्रदायातील एक अत्यंत उत्कृष्ट गायनाचार्य बोधे बाबांच्या पावलावरती आता आम्ही दोघं एकाच गुरूंचे शिष्य आहेत. पण आमच्याकडून कमी जास्त होतं का कीर्तन करा. पण आदरणीय पावलावरती पाऊल टाकून चालणारे आमचे सन्मित्र आदरणीय अमोल महाराज जाधव ते सुद्धा उपस्थित आहेत. त्यांना पण मनापासून धन्यवाद देतो. आणि वाणीला विराम 8 दिवस ज्या मंडळींनी अन्नदान केलं असेल त्यांना मनापासून धन्यवाद. सर्वांच्या चरणारविंदी झालेली सेवा समर्पित करतो. बोलता बोलता एखादा वेडावाकडा शब्द गेला असेल, काही चुकलं असेल तर मानवी बुद्धीचे दोष म्हणून क्षमा असावी. झालेली सेवा माऊलींच्या चरणी अर्पण. आणि या सप्ताहाचं दुसरं विशेष आहे, मुद्दा म्हणून शेवटी सांगायचं ठेवलं ते म्हणजे जगद्गुरू श्री तुकाराम महाराजांचं चरित्र आपण ज्यांच्या मुखातून ऐकत आहात असे जगद्गुरू श्री तुकोबारायांचे 10वे वंशज आदरणीय आमचे मुकुंद महाराज मोरे ते आले म्हणजे जगद्गुरू तुकोबाराय आपल्या उत्सवाला अशी आपली धारणा आहे. असो त्यांच्या चरणी झालेली सेवा समर्पित. वाणीला विराम. विठ्ठल जय 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 विठ्ठल जय जय विठ्ठल बोलिले बोलिले वाकुळे उतरे क्षमा अपराध महाराज तुम्ही नाही विचारिला अधिकार तुला कराच अपराध मने ज्ञानेश्वरा राखा पाया पैकी करा क्षमा अपराध महाराज तुम्ही चित्त ज्ञानदेव तुकाराम नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नवकिरण तरुण मित्र मंडळ आयोजित नाम सप्ताह आजचा 6वा दिवस. 6व्या दिवसाची कीर्तन सेवा हरिभक्तीपरायण वारकरी भूषण माऊली महाराज करंजीकर महाराजांचा आवाज बसलेला होता तरी पण महाराजांनी अगदी जीव तोडून या ठिकाणी आपल्याला सेवा दिलेली आहे. काय सांगू आता संताचे उपकार मज निरंतर जागविती अभंगाचा आणि शब्दाचा भाव आपल्या पुढे महाराजांनी प्रगट करत असताना तो आपल्याला कळावा पटावा आणि रुचावा या शब्दात महाराजांनी अगदी ताकदीनं आपल्याला भाव सांगितलेला आहे. आणि म्हणून नवकिरण तरुण मित्र मंडळाच्या वतीने महाराजांचा सन्मान या ठिकाणी करायचा आहे. मी आजचे अन्नदाते ओंकार भाऊ अध्यक्ष यांना विनंती करतो त्यांनी महाराजांचा सन्मान करा.